हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज बरेच जणांचे प्रश्नांना उत्तर आहे. बरेच जण विचारतात मला, मॅम तुम्ही ह्या वयातही एवढ्या ॲक्टिव्ह हेल्दी कसं काय हो? कुठले चक्कीचा आट्टा खाता तुम्ही, असं सुद्धा विचारतात. हो, त्यामुळे आज मी तुम्हाला जे काही माझं सिंपल लाईफस्टाईल आहे ह्याच्याबद्दल सांगणार आहे. ते तुम्हाला काही हवं असलेला उचलण्यासारखं असलं तर घ्या, नाही सोडून टाका. आता प्रत्येक फिट अँड फाईन राहताना मला डॉक्टरांनी सांगितलेलं हे सांगते. ते मला काय म्हणाले, 50% आपले आईवडिलांवर अवलंबून असते. त्यामुळे जे काही मी आज आहे ह्यातले 50% क्रेडिट माझे आईवडिलांना. म्हणजे प्रत्येकाचे आईवडील हेल्दी असले किंवा त्यांना जे काही त्यांचं हेल्थ आहे तसं आपल्याला 50% येते, 100% नाही. त्यामुळे यू कांट ब्लेम देम. त्यामुळे 50% आईवडिलांचं आणि 25% एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या अवतीभोवती कसं काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे सारखं तुम्ही धूळ बीळ असलेल तिथे सारखं स्मोकी एरियात आहात किंवा तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर 25%. आणि 25% आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या हातात अगदी 25% आहे 100मध्ये व्यवस्थित राहणं. म्हणजे कसं, नाही बाबा आपण रात्रभर जागायचं किंवा नको तर दारू प्यायची आणि काही करायचं, नको तर करत गेलं की ते 25% म्हणजे कसं वागणं हे आपल्या हातात आहे. बघा, अगदी सोपं. 50% फॅमिली म्हणजे आई वडिलांकडनं येते, 25% एन्व्हायरमेंट आणि 25% आपल्या हातात आहे. म्हणजे जे काही आपण आहोत त्याला हेल्थ चांगला असू देत, काही असू देत, 25% यू आर रेस्पॉन्सिबल. तर बाकीचे 75% इट गोज टू अदर थिंग्स. आणि एक सांगू का, एस्पेशली स्त्रियांचं बोलते मी. स्त्रिया चांगल्या व्यवस्थित राहायला 3 पुरुष कारणीभूत आहेत आनंदी छान राहण्यासाठी. ते कोण कोण सांगते. पहिले वडील, नंतर नवरा, नंतर मुलगा. मला भेटलेले हे 3ही पुरुष अगदी 1 नंबर असे भेटले. वडील देव माणूस, दुसरा शब्द नाही, देव माणूस. एवढे खेडेगावात होतो, ते शेतकरी होते, सुपारीची शेती होती त्यांची. तरी आम्हाला सगळ्या मुलींना, आम्ही 7 भावंड, 2 मुलगे आणि 5 मुली, सर्वांना बाहेर पेईंग हॉस्टेलवर ठेवून महिन्याचे महिन्याला पैसे भरून हॉस्टेल फीज वगैरे शिक्षण दिलं. बघा, मी देव माणूस म्हणजे का म्हणते, आज जे काही मी आहे तर त्यांच्यामुळे आहे. नवरा मला केव्हाही सपोर्ट केला, नो डाऊट. आर्थिक परिस्थिती काही खूप उत्तम होती नवऱ्याची असं नाहीये, कम्पॅरिंग टू माय सन अँड फादर. माझ्या मुलाची आणि वडिलांची सांपत्तिक स्थिती अगदी उत्तम होती. नवऱ्याची सो अँड सो होती. म्हणताना मी पण नोकरी केली, मी पण त्यांना हातभार लावला. पण मला जिथे गरज होती तिथे त्या माणसानं सपोर्ट केला. त्यामुळे तो माणूस पण मला चांगला भेटला. मुलगा प्रश्नच नाही, लाखातला 1 आहे. त्यामुळे ही 3ही माणसं, प्रत्येक स्त्रीला हे 3 पुरुष चांगले भेटले का नाही, आपल्याला खूप सोपं जाते. वडील, नवरा आणि मुलगा. मला भेटलेले हे 3ही पुरुष अगदी उत्तम चांगले भेटले. त्यामुळे थँक्स टू ऑल ऑफ
देम. आणि नंतर पुढचं 25% माझ्या हातात आहे. मी मला कसं ठेवून घेते. मी असं म्हणत नाही अहो बाबा आता काय वय झालं माझं, काय करू, कशाला करू, नाही. आय लाईक टू बी बिझी राहते मी. आता सुद्धा नो डाऊट माझी सून चांगली आहे, त्यामुळे मला घरात काही जास्त कामं करावी लागत नाहीये. मग माझं मी नातीचा अभ्यास घेणं तर सगळं करते. मग मला आवड आहे टाइमपास म्हणून यूट्यूबवर काम करते. आणि हे सगळं करत असताना एक म्हणजे मी बिझी राहते आणि लोक काय म्हणतात ह्या गोष्टींकडे मी जास्त लक्ष देत नाही. हे बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाही ते लोक तुम्ही कसं असलात तरी म्हणतात, तुमचं चांगलं झालं तरी त्यांना बघवत नाही, तरी नावं ठेवतात. त्यामुळे लोक काहीही म्हणतील, मी लोकांकडे बिलकुल लक्ष देत नाही. जे मला योग्य वाटते, जे मला अगदी बरोबर वाटते तर काम मी करत राहते. म्हणून मी बिझी राहते. नो डाऊट काही म्हणणारे लोक म्हणतील आता ह्या वयाला भजन कीर्तन करायचं सोडून युट्यूबवर कुठे आला तो. अहो मला आवडते. जेव्हा भजन कीर्तन करायचं असते, जायचं आहे, दॅट ऑल्सो आय एन्जॉय. असं नाही म्हणत मी. पण ज्या गोष्टीतनं मला आनंद मिळतो त्या गोष्टी मी करते. आणि लोक काय म्हणतील नाही, लोक म्हटलं ना, काही म्हटलं तरी लोक त्यांना हवं तसं ते राहू देत ना, मला हवं तसं मी राहते. त्यामुळे आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट अदर्स. आणि जे काही माझ्याकडे आहे तर मला दुसऱ्याला प्रत्येकानं द्यावं असं वाटते. त्यामुळे कितीतरी जण मला म्हणतात, मॅडम तुमचं ऐकलं की आम्हाला उभारी मिळते, खूप आम्हाला असं कॉन्फिडन्स मिळते. मग वाटलं माझे 2 शब्दातनं तुम्हाला आधार मिळत असला, माझे ज्ञानातनं तुम्हाला काही फायदा होत असला तर मी तर करत राहते ना. गॉड विल ब्लेस मी. त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर आपण दुसऱ्याला देणं आणि साधी राहणीमान. मी कोणाशी लोकाशी मला कंपेअर करत नाही. जे काही आहे मी छान आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे. आणि ह्याचे पलीकडे जाऊन आपण एस्पेशली इन द लेटर एज आपण काय करायला पाहिजे. नुसतं घरात बसून नाही, हे असं नाही, माझ्या वेळी मी असं करत होते, तू असं कर तसं कर नाही म्हणत. काही विचारलं सुदेना तर मी सांगते हे असं करायचं तसं करायचं. काही करायला मुलगा म्हणाला, आई हे तू कर, मला आवडते असं, मी करते. करत नाही असं नाही, मी कुकिंग करते. आज सुद्धा सकाळी शिरा बनवला. ज्या गोष्टी मी केलेल्या त्याला आवडतात त्या आवर्जून मी करते आणि तो पण सांगतो, आई हे तू कर. त्यामुळे मी करते, पण अगदी काही सगळं नाही मी करणार हे बरोबर नाही. तू तुझ्या पद्धतीनं कर. हे म्हणजे वी ऑल लिव्ह इन ए गुड कंडिशन. आणि मेन म्हणजे नको त्या गोष्टी काहीही मी डोक्यात घेत नाही. नको तर काही घेत नाही. उगीच कशाला हा असं म्हणाला किंवा मुकेनं मला वेळ नसेल त्याला केला नसेल, वेळ नसेल त्याला इच्छा नसेल केला नाही, सोडून द्या तिकडे. मी काळजी करत बसत नाही, बिलकुल काळजी करत नाही. आणि जे काही मला होते तेवढं मी करते. हिंडायला फिरायला आवडते, जाते. कधी नको म्हटलं तरी
म्हणजे माझं मला नको वाटलं तरी मी मुलाला म्हणते नको वाटतं एवढा मला तुम्ही आई मी आहे ना, ये की चल मी आहे का काळजी करते. मग मी जाते आणि माझी काळजी सगळे घेतात. त्यामुळे मी आनंदी आहे. मला वाटते ह्या सगळ्या गोष्टींमुळे दो आय एम 71 आय एम फिट, फाईन, हेल अँड हेल्दी. Wish you all the best.